ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. विजोड असलेल्या शिवशक्तीचा संसार चालतो कसा? ओवी आहेत 31 आणि 32. शिव अरूप गोसावी व शक्ती ऐश्वर्यवती. आपल्या अरूप पतीची तिला लाज वाटून शेवटी तिनं जगा एवढे लेणे करून त्याला मढवून टाकलं व त्याच्याबरोबर संसार करू लागली. मग या विजोड जोडीचा संसार एकोप्यानं चालला आहे का? त्याचं उत्तर ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेव सांगतात, ऐक्याचाही दुकाळा, बहुपणाचा सोहळा, जिये सदैवे चिये लीळा दाखविला. दुकाळ म्हणजे दुष्काळ. अर्थ असा होतो की ज्याच्या घरात एकपणाचा सुद्धा दुष्काळ होता, अशा या भणंग बैराग्याच्या घरात या भाग्यवतीने लीलेने बहुपणाचा सोहळा निर्माण केला. पुढे म्हणतात, अंगाची या आटणिया, कांतू उवाया जिया, स्वसंकोचे प्रिया, रूढविली जेणे. उवाया आणीला म्हणजे वैभवास आणला. शक्तीने आपल्या अंगाची आटणी करून आपल्या पतीचा उत्कर्ष घडवून आणला, त्याला नावारूपाला आणले आणि शिवानेही आपल्या प्रिय पत्नीची संसार विस्ताराची हौस पुरवावी म्हणून स्वतःच्या स्वरूपभूत ज्ञानाचा संकोच केला व आपल्या प्रिय पत्नीस नांदवले. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, नामरूपहीन एकनाजी दोन, मौनेची वर्णन वस्तूचे ज. तेथे शुभ गाती आपुलिया लीला, दाखवी सोहळा बहुत्वाचा. शिव स्वरूपाची दावी ओळखण, निजांगे आटोन शक्ती देवी. आणि शिव तोही स्वसंकोचे कैसा, दाखवी विलासा शक्तीची या. शिवशक्ती मिशे एक आत्मरूप, खेळ तसे आप आपणाशी. वास्तविक शिवस्वरूप कसं आहे? ज्ञानदेव सांगतात की तेथे ऐक्याचाही दुकाळ आहे. परमात्म्याच्या ठिकाणी एकपणाही नाही तर द्वैत कसं असेल? मूळ स्वरूपात द्वैत नाहीच तर ऐक्य आहे असे तरी कसे म्हणता येईल? कारण एकाच्या सापेक्षतेने द्वैत येते. तो परमात्मा एकटा आहे म्हटले की द्वैताची कल्पना त्या मागोमाग येते. शिवतत्वच सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. अशा एकपणाचाही दुष्काळ असणाऱ्या शिवाच्या आधारावर शक्ती बहुपणाचा सोहळा निर्माण करते, अनेक नामरूपात्मक वस्तू निर्माण करते. शिव म्हणजे केवळ सत्तारूप, असणे रूप. असणेपणाची वृत्ती उसळली तरच ते असणेपण कळणार आहे. ही उसळलेली वृत्ती म्हणजेच शक्ती. ही शक्ती शिवाहून वास्तविक भिन्न नाही, परंतु सत्ता विशेषामुळे उठलेल्या वृत्तीमुळे त्याचे असणेपण आवरित होते. सत्तारूप शिवाच्या असणेपणाला ना रंग ना रूप. त्याच्या अस्तित्वाची इतरांना तर नाहीच, पण त्यालाही जाणीव नसते. पण ही जाणीवरूप वृत्ती उठताच पूर्वी असून नसल्यागत असलेल्या याला शिवपण प्राप्त होते. ही जाणीवरूप वृत्ती म्हणजेच शक्ती. आता पूर्वी असून नसल्यागत असणारा हा प्राणेश्वरीने दिलेल्या असणेपणाच्या जाणीवेमुळे ईश्वर होतो, ऐश्वर्यवान होतो. पूर्वी नसलेले ऐश्वर्य हे त्या जाणीवेमुळे, शक्तीमुळे त्याला प्राप्त होते. त्या आपल्या अरूप पतीला पाहून शक्ती लाजते व त्याला नामरूपाचे दागिने चढवते आणि अफाट असा विश्वसंसार भासू लागतो. शिवशक्तीचे गूढ असं हे सहजीवन ज्ञानदेवानी या ओवीत व्यक्त केलं आहे. वास्तविक ही जोडी कशी बिजोड आहे? हा अरूप तर ती रूपवती, हा गोसावी तर ती ऐश्वर्यवती. याला काही नाहीपणाची आवड तर हिला स्त्री सुलभ दागदागिन्यांची हौस. आपल्या दरिद्री पतीची लाज वाटून शेवटी तिने ज्याच्या घरी एकपणाचाही दुष्काळ होता त्याला जगा एवढ्या दागिन्यांनी नटवले आणि हा बहुपणाचा सोहळा तिने लीलेनेच दाखवला. पूर्वी शिवाला रूप नव्हते, आता तो अनेक रूपांनी युक्त झाला. पूर्वी निष्कांचन असणारा शिव आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक बनला. अशा प्रकारचे हे भाग्याचे दिवस शक्तीने त्याला आपल्या लीलेने दाखवले आहेत. व्यवहारात म्हटले जाते की पत्नी भाग्याची असली, चांगल्या पायगुणाची असली की पतीचे भाग्य उदयाला येते. शिवशक्ती यांच्या संसारात पत्नी शक्ती अशीच भाग्यवती, चांगल्या पायगुणाची आहे. त्यामुळे त्याच्याकडे हे सर्व ऐश्वर्य सहजच चालून आलं आहे. स्वतः हातपाय न हलवता शिवाला शक्तीमुळे एवढं ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. पूर्वीचे ओसाड घर आता राजवाडा बनून गेलं. पुरुष कसा आहे
त्याचे वर्णन करताना ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत म्हणतात की तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धीही होय, तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके, तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तय. त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते, त्या व्यापार रहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकार रहित पुरुषाचा अहंकार हीच होऊन राहते. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाचे ही लक्षण होते, त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धी ही प्रकृतीच होते, त्या नामरहिताचे ही नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म हीच होते आणि त्याची क्रिया कर्म आपण होते. असे हे जोडपे बाह्यतः विजोड दिसत असले तरी एकमेकांशी आत्मत्वाने नटलेलं आहे. त्यांचे अस्तित्व एकमेकांशी इतके अत्यंत निगडित आहे की एक असला तर दुसरा आहे, एक नसला तर दुसरा नाही. अशा प्रकारे या जोडीने संसाराचे नाट्य रंगवलेले आहे. शक्तीनेच हा सर्व नामरूपांचा पसारा वाढवला आहे. शिवाने तिची ही संसाराची हौस पाहिली व तिच्या कर्तृत्वाला मान दिला. त्याने आपल्या पारमार्थिक स्वरूपाचा संकोच केला व तिला आपला सत्ता प्रकाश देऊन प्रसिद्धीस आणले. शिव हा परमात्मा स्वरूप आहे, पण परमात्मरूपी ईश्वर हा अव्यवहार्य आहे. तिथे कोणताही व्यवहार घडत नाही. त्या परमात्म्याला प्रकृतीने विशिष्ट ईश्वर बनवले, जगत रूपाने व जीवरूपाने विकासाच्या अवस्थेला आणले व शिवाने स्वसंकोचे प्रिया रूढविली. म्हणजे त्याने पत्नीच्या हट्टासाठी स्वतःच्या स्वभावाला मुरड घातली व तिचे हट्ट पुरवले. तिला आपल्या स्वरूपी आश्रय दिला व स्वतः तिचे अधिष्ठान बनून ईश्वर भावाला प्राप्त झाला. स्वसंकोच करून हा प्रियू पडदा बनून तिला चित्र दाखवता यावीत म्हणून आधारभूत होऊन राहतो, पण लपलेला असतो. आपला संकोच करून त्याने प्रियाला रूढवले आहे हे फक्त जाणकारांनाच कळते, बाकी पडद्यावरच्या चित्रात रमलेले असतात. सर्वसामान्य जन या प्राणेश्वरीने निर्माण केलेल्या बहुपणाच्या सोहळ्यात रंगून जातात. अशा प्रकारे शक्ती आपला कांत जो शिव त्याला नावारूपाला आणते. त्यासाठी तिने पराकाष्ठेचे प्रयत्न केले, आपल्या अंगाची आटणी केली, आपला देह झिजवून आपल्या अरूपपतीला बहुपणाचे सोहळे दाखवले. शिवाने सुद्धा आपल्या पत्नीची ऐश्वर्य दाखवण्याची हौस लक्षात घेतली व तिची हौस पुरवली. त्याकरता त्याला स्वसंकोच करून घ्यावा लागला आणि मोठ्या मनाने त्याने आपल्या प्रियेची हौस भागवली, म्हणजे जगत रचनेसाठी तिला मोकळीक दिली. एकूण शिवाने स्वसंकोच करून घेतला म्हणजे निर्गुण निराकार शिव सगुण साकार झाला. पती पत्नींचा संसार जर सुसूत्रपणे चालायला हवा असेल तर दोघांनी एकमेकांची मने जपली पाहिजेत, एकमेकांची सलोख्यानं वागलं पाहिजे. शिवशक्तीने सुद्धा आपला विजोड संसार चालवण्यासाठी असाच सलोखा दाखवलेला आहे. त्याने तिची ऐश्वर्याने मिरवण्याची हौस पुरवली आणि त्यासाठी जगा एवढ्या दागिन्यांनी तिने त्याला मढवलं असलं तरी त्याने हू का चू केलं नाही. त्यालाही बहुपणाचे डोहाळे लागले होते. शक्तीनेही त्याचे ते सर्व लाड पुरवले. एकूण शिवाने शक्तीला पूर्ण मुभा दिली व शक्तीने शिवाला नावारूपाला आणले. तिने मांडलेल्या विश्वरूपाच्या सोहळ्यात तो सहभागी झाला. अशा प्रकारे दोघेही गुण्या गोविंदाने नांदू लागले. हे दोघे असे गुण्या गोविंदाने संसार करत असतात. आपला आधार देऊन शिवाने शक्तीला रूढवलेले असते, त्यामुळे ती सर्व जगाला मोहित करते. अशी ही आपली प्रिया आहे कशी ते पाहायला गेलेल्या शिवाची काय अवस्था होते, त्याला ती दिसते का, याचे वर्णन ज्ञानदेव पुढे करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.